सरपंच संतोष देशमुख यांचं संपूर्ण कुटुंब जे आहे ते आज आंतरवाली सराटीत दाखल झाले। मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणात सहभागी झाले। आपण बघतोय संपूर्ण देशमुख कुटुंब या ठिकाणी आहे। त्यांनी मनोज जरांगे पाटलांना विनंती केली की तुम्ही पाणी घ्या, सलाईन घ्या आणि संपूर्ण देशमुख कुटुंब जे आहे ते जरांगे पाटलावर बसलेले या ठिकाणी पाहायला मिळतं। आपल्यासोबत संतोष देशमुख कन्या वैभव काय सांगशील, कोण कोण आले बसाजो करून? मसाजोगून चाचा तर काल परवा चालता, पण आज आम्ही महिलांना आलोत। दादाला एकच विनंती आहे की दादा तुम्ही थोडंफार पाणी घ्या। दादांनी सध्या पाणी घेतले, पण दादाला आता एकच विनंती आहे की दादा तुम्ही थोडंफार सलाईन घ्या। सगळेच जण आले, दादांना विनंती केली, काय बोलले का ते? दादाची म्हणजे अवस्थाच नाही आहे की ते बोलतील। आज त्यांची तब्येत खूप खालवत जाते। फक्त आज मुख्यमंत्र्याकडे एकच मागणी आहे की दादाच्या ज्या आरक्षणासाठीच्या मागण्या त्या लवकरात लवकर पूर्ण करा आणि तसंच माझ्या वडिलांना सुद्धा लवकरात लवकर न्याय मिळवून द्या। आपण बघतोय तुझे वडील गेल्यानंतर सुरुवातीपासून जे आहे ते मनोज जरांगे पाटील तुमच्या सोबत होते। आज जे आहे ते 4 दिवसापासून उपोषण करतात, त्यांची तब्येत अतिशय खालावली, काय सांगशील? दादा आमचे जसे माझे वडील गेले तसं दादांनीच आम्हाला साथ दिली, तसंच सर्वांची साथ आहे म्हणून तरी न्यायाचा लढा आहे तो आज उभा राहतोय। आणि जे दादाचं उपोषण आहे त्यासाठी आम्ही दादाकडे विनंती पण केली, पण दादांनी ऐकली नाही। दादा म्हणले मी समाजासाठी जे काही करेल ते समाजासाठीच, मी त्याच्यामध्ये मी मेलो तरी चालेल। पण दादा असं म्हणून म्हणजे त्याचं खूप वाईट वाटतं, कारण की आज आमचे वडील गेले, आम्ही आज दादाला नाही जाऊ देणार। जसं लाख मेले तरी चालतील, पण लाखाचा पोशिंदा जगला पाहिजे। आज पूर्ण महाराष्ट्राला दादांची गरज आहे। फक्त मला इतकंच वाटतं की मुख्यमंत्री साहेबांनी दादाच्या मागण्या ज्या असतील त्या लवकरात लवकर पूर्ण कराव्या। तुझ्या आजीने जे ते मनोज दादांना विनंती करण्याचा प्रयत्न केला? विनंती म्हणजे आजी म्हणली जोपर्यंत तुम्ही पाणी जरी एक घोट पाणी घ्या तोपर्यंत आम्ही इथून जाणार नाही। दादांनी एक घोट तर पाणी घेतलंय, पण दादाकडे एक विनंती आहे की तुम्ही आता लवकरात लवकर सलाईन घ्या। आपण बघतो ही संतोष देशमुख यांची कन्या वैभव होती, ज्यांनी मनोज जरांगे पाटलांची भेट घेतली। त्यांनी मनोज जरांगे पाटलांना विनंतीही केली सलाईन घ्या, मात्र जरांगे पाटील जे आहे ते आपल्या मागण्यावर ठाम असलेले पाहायला मिळतात। तर दुसरीकडे वैभवीने मुख्यमंत्र्यांना विनंती केली की मनोज जरांगे पाटलांच्या मराठा समाजाच्या मागण्या लवकरात लवकर मान्य करा, त्याचबरोबर माझ्या वडिलांनाही न्याय द्या। कॅमेरा पर्सन आप्पासाहेब मोरकरसह ज्ञानेश्वर लोंढे, TV9 मराठी, आंतरवाली सराटी, जालना।